प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. मुळातच आता आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अश्विनच्या समोर आता प्रियाचं सत्य उघडकीला आलेलं आहे. प्रिया आता आपल्याला फसवते हे लक्षात आल्यावरती अर्जुन सायलीची मदत करत अश्विनने आता इकडे कॅरेक्टरलेस प्रियाला सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आणि ते सुद्धा रंगेहात. तोपर्यंत त्याला आता या सगळ्यामध्ये अधिराजला कोण आहे, काय आहे हे काहीच माहीत नाहीये. पण घरी आल्या अर्जुन आणि सायली या दोघांनी मात्र आता खूप मोठा सत्याचा उलगडा केलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटूसा व्हिडिओ शेवटपर्यंत. प्रेक्षकांनो, प्रियाच्या गळ्यातलं मंगळसूत्र आता मात्र दिसत नसल्या कारणाने अश्विन तिला ज्या वेळेला प्रश्न विचारतो की तुझ्या गळ्यामधलं मंगळसूत्र कुठे गेले तन्वी, त्यावेळेला प्रिया मात्र चांगलीच गडबडलेली आहे आणि नाही, अरे ते थोडंसं तुटलं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे ती ते मंगळसूत्र घालते. पण जर का मंगळसूत्र तुटलं होतं तर आता हिने मंगळसूत्र अचानकपणे कसं काय घातलं? कुठेतरी या सगळ्यामध्ये आता मात्र विचार डोक्यामध्ये आलेला आहे. तो म्हणजे आता अश्विनला या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट आलेला आहे आणि त्याच वेळेला हा डाऊट आल्यावरती मग आता तो विचार करतोय काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला आता महिपत आणि नागराज यांचं आता जेलमधून सुटण्याचं प्लॅनिंग चाललंय. साक्षी आता त्यांना सांगते, अण्णा चिंता करू नका, सगळं काम व्यवस्थितरित्या झालेलं आहे. म्हणजे सचिनने खूप छान काम केले तुम्हाला सोडवण्यासाठी. जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी आता सचिनने केलेल्या आहेत. बरोबर रीतीने त्या वकिलाला अडकवलंय आणि त्या वकिलाला अडकवून आता मात्र त्याने बरोबर रीतीने त्यालाही केस घ्यायला लावले आणि तो वकील इतका निष्णात आहे ना की काहीही झालं तरी सुद्धा तो तुमच्या दोघांची सुद्धा आता केस घेईल. हो अण्णा, पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्हाला खरं तर या सगळ्यामध्ये एकट्यांनाच बाहेर यायचं आहे की नागराज काकांना सुद्धा सोडवायचं आहे? हा, म्हणजे त्यात सुद्धा काही प्लॅन असेल ना तर तुम्ही सांगा. कारण काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे सांगाल ना तेच आता हे आहे. सचिन मला सांगत होता की जर का अण्णांना एकट्यांना सोडवायचं असेल तर तसं, पण अण्णा जर का म्हणत असतील की नागराज काकांना सोडवा तर आता नागराज काकांना सुद्धा सोडवूया. नाहीतर खरं तर नागराज काकांना सोडवण्याचं काही कारण नाहीये. त्यावरती महिपत म्हणतो, हे बघ पोरी, इथून बाहेर पडल्यावरती मला नागराजची खूप मदत होणार आहे. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा हा नागराज तसा काही हे नाहीये, म्हणजे बाकी काही नाहीये. पण आता प्रियाच्या विरोधात तिकडून कारस्थानं करण्यासाठी आपल्याला याची मोठी मदत होईल, ही गोष्ट विसरून चालणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, ठीक आहे, मग तेच सचिनने मला तुम्हाला विचारायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर नागराज ऐकतोय. नागराज हे सगळं ऐकतोय आणि महिपत, माझ्यासोबत डबल गेम तर नाही ना करणार आहेस तू? यावरती महिपत म्हणतो, मी डबल गेम नाही करत आहे. मला माझी पोरगी विचारते की तुला सोडवायचंय की नाही ते. तेच तिला मी सांगतोय की तुला आता मी सोडवणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना आता मात्र साक्षी सांगायला लागते, चिंता करू नका. 2 ते 3 दिवसामध्ये कोर्टाची केस सुरू होणार आहे. बरं तोपर्यंत मग आता महिपत सांगायला लागतो, पोरी अजून एक काम तुला करायचं आहे. म्हणजे आता ही कोर्टात केस सुरू होताना अर्जुन सुभेदार, तो चैतन्य, हे दोघंही जण मात्र अजिबात इकडे यायला नको आहेत. म्हणजे जर का ते इकडे फिरकले ना म्हणजे त्या किल्लेदारचा काही प्रश्नच नाहीये. तो किल्लेदार तसाही कोर्टाची हल्ली पायरी चढतच नाहीये. म्हणजे तसाही तो कोर्टामध्ये फार काही जात नाहीये. कारण आता सध्या तो घरीच आहे. बायकोची काळजी घेतोय. त्यामुळे त्याचं टेन्शन आपल्याला काही राहिलेलं नाहीये. पण टेन्शनची गोष्ट आहे ती म्हणजे आता आपल्याला या गोष्टीचं काळजी घ्यायला पाहिजे की अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता तिकडे कोर्टात यायला नको आहेत. जर का हे दोघं जण कोर्टामध्ये आले तर मात्र आपल्यासाठी महाकठीण काम होऊन जाईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागते, नाही नाही, काही चिंता करू नका. या दोघांना कसं बिझी करायचं ते मी बघते. ते सुद्धा सचिनवरतीच टाकते. तुम्हाला कळतंय का? जर का आता सचिन घरी तिकडे गेला आणि त्याने काहीतरी तमाशा केला तर मात्र हे दोघे बिझी होतील. ती अस्मिता हे करायला लागेल, अस्मिता राडा करेल आणि मग मात्र आपलं काम सोपं होऊन जाईल. यावरती मग लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे महिपत, ठीक आहे, तू कर काय करायचं ते, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला जी काही मदत लागेल ना ती आता मदत इकडे मी करायला तयार आहे. बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो, नाग्या,
आता आपण बाहेर पडणार. पण आता बरोबर रीतीने त्या अर्जुन आणि सायली आणि तो चैतन्य गडकरी या तिघांना जर का अडकवण्यामध्ये सचिन यशस्वी ठरला ना, तर मात्र चांगलं आहे. यावरती नागराज म्हणतो, "तो तर त्याचं काम करेलच, पण आपण पण गप्प बसून चालणार नाहीये. आपण इथून सूत्र हलवली पाहिजेत. जर का आपण सूत्र हलवली ना, तर मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होईल." असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो नागराज आणि महिपत त्या कॉन्स्टेबलला, "हे बघ, एक काम करायचं आहे." आणि त्याला अशा पद्धतीने आपल्या घोळात घेतात. 4 पैसे दाबून आता सांगितलं जातं काय काम करायचंय आणि काय नाही. म्हणजे आता असं काहीतरी अर्जुन आणि सायली यांच्यापर्यंत पोहोचवायचं, की आता काही झालं तरी ते घरातल्या घरात बिझी राहतील आणि आपलं काम मात्र सोपं होईल आणि त्याच कारणासाठी हा सगळा प्लॅनिंग करण्यात आलेला असतो. बरं, हे सगळं होत असताना मग मात्र लगेचच आता इकडे तो हवालदार तयार होतो. हवालदाराला 4 पैसे मिळाल्यावरती तो कोणतंही काम करायला तयार होतो आणि त्यानंतर मग आता महिपतला या सगळ्यामध्ये नागराज आणि महिपतला इथून सोडवण्यासाठी सचिनने वकील बघितला. इकडे आता तोपर्यंत प्रिया भेटायला गेलेली आहे अधिराजला. ज्यावेळेला प्रिया अधिराजला भेटण्यासाठी गेले आणि त्यावेळेला मात्र आता ती अधिराजला भेटण्यासाठी गेल्यावरती ताबडतोब इकडे आता घरामध्ये अर्जुन सायलीने ड्रामा, कारण त्यांना अश्विनच्या समोर सत्य तर आणायचंच आहे आणि त्याचमुळे आता प्रिया कुठे आहे असा विषय काढताच अश्विन कॉल करतोय. प्रिया तर अधिराजला भेटायला गेले आणि त्यानंतर मग आता अश्विन तिला विचारतोय, "काय गं तन्वी, कुठे आहेस?" प्रिया नेहमीप्रमाणेच कसली-मसली खोटी-मोठी उत्तरं देत आहे, की "आता नाही रे, ते माझी मैत्रीण आजारी आहे, हे, ते, हे." असं तिला सगळं ती बोलते आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, "ठीक आहे, तू काळजी घे." आता खरं तर हा मुद्दामच कॉल आता अर्जुन सायली यांनी घडवून आणले. आता इकडे तोपर्यंत अस्मिता सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि अस्मिता सगळ्यांना सांगते, "आत्तापर्यंत मला असं वाटत होतं, की मी सचिनवरती विश्वास ठेवलेला आहे, हा योग्य आहे. पण आज मला कुठेतरी काहीतरी जाणवतंय, की आता मी सचिनवरती जो काही विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास सगळा खरं तर खोटा आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं ना, तरीसुद्धा सचिन त्या लायकीचा नाहीये. म्हणजे आता खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला आता कितीतरी समजवण्याचा प्रयत्न केला होतात. पण या सगळ्यामध्ये अजूनही मला असं वाटतंय, की सचिन आणि आता इकडे ती साक्षी हे अजूनही एकत्र आहेत." त्यावरती प्रताप आता सांगायला लागतोय, "अस्मिता, अगं तुला आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. जीव तोडून आम्ही तुला तेच बोलत आहोत, की आता तू या सगळ्यातून बाहेर ये. या सगळ्यातून बाहेर पड आणि आता स्वतःला सावर. स्वतःला सावरून आता तू इकडे विचार करायला लाग, की जर का हा सचिन तुझ्या बाबतीत इतकी घाणेरडी चुकी करू शकतो, तर आता तो तुला कसा फसवू शकेल? अजूनही तो आता तिच्या ह्याच्यातच आहे, तिच्या आता सोबतच आहे." त्यावरती अर्जुन म्हणतो, "अस्मिताताई, तुला माहिती आहे का, या सचिनने काय कारस्थानं केलेली आहेत?" यावरती अस्मिता म्हणते, "काय?" त्यावरती तो सांगायला लागतो, "तुला माहीत नसेल तर एक ना खूप मोठे नामचित वकील आहेत. त्या वकिलांच्या मुलाला किडनॅप केलंय." अस्मिताला धक्का बसलाय. "काय बोलतोयस तू अर्जुन?" यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हो अस्मिताताई, मी जे काही बोलत आहे ना, ते 100% खरं आहे. तुला या सगळ्यामध्ये जर का आता विश्वास नसेल ना, तर मात्र तू या सगळ्यामध्ये एक गोष्ट करू शकतोस आणि ती म्हणजे तू आता त्या वकिलांशी बोलू शकतोस." यावरती पण आता अस्मिता म्हणते, "पण हे कशासाठी केलं सचिनने?" त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "तुला माहिती आहे, महिपत आणि नागराजला सोडवण्यासाठी म्हणजे त्यांना असं वाटत असेल, की मला या केसमधलं काहीच कळत नाहीये किंवा माझं लक्ष नाहीये, पण मी चौफेर लक्ष ठेवून आहे. त्यांनी आता त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला किडनॅप केलंय आणि त्यांना किडनॅप करून काय सांगितलंय, तर आता तुम्ही महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार या दोघांची केस घ्या. ही जर का केस आता घेतली नाही, तर आता खूप मोठा तुमच्या ह्याच्यासोबत मुलासोबत स्कॅम होईल." असं म्हटल्यावरती अस्मिता घाबरले आणि "अर्जुन, काहीतरी कर. मला या माणसाची खूप भीती वाटतेय." अर्जुन म्हणतो, "अस्मिताबाई, तू आता आम्हाला सामील झालेस ना, तू एक काम कर. आपण फक्त त्याला धडा शिकवायचा नाहीये, तर या सगळ्यामध्ये तो आता बाकीच्या लोकांना जे काही फसवतोय ना, त्याचा सुद्धा बदला आपण घ्यायला पाहिजे." यावरती प्रताप म्हणतो, "हे बघ अस्मिता, तू आता स्ट्रॉंग हो. या सचिनच्या पुढे-मागे करत बसू नको. काहीही झालं ना, तरीसुद्धा हा सचिन तुला फसवतोय." बरं झालं तोपर्यंत सचिन तिकडे आलेला आहे. सचिनने मुळातच आता मात्र जे महिपत आणि नागराज यांनी काम सांगितलेलं आहे, त्या कामामध्ये आता मात्र घराला पूर्ण डिस्टर्ब करण्यासाठी तो आलाय आणि अर्जुनला हे माहिती आहे. अर्जुनने ऑलरेडी अस्मिताला सांगितलंय, की तो इकडे येणार, कारण त्याला आता वकील भेटलाय आणि त्या वकिलाकडून माझं दुर्लक्ष व्हावं ना, या कारणासाठी सचिन आता 100% तुला अप्रोच होणार. बरं, इतकंच नाहीये, तर आता या सगळ्यामध्ये हे होत असताना
मात्र आता तो तुला डिस्टर्ब करणार, तू आमच्याशी भांडणार. आता नाटक असंच कंटिन्यू ठेव. त्याला असंच वाटलं पाहिजे, की आता आपण म्हणजे तू आमच्या विरोधात आहेस आणि त्याचबरोबर तू त्याच्याच बरोबर आहेस. असं म्हटल्यावरती तितक्यात सचिन आलेलाच आहे. सचिन आल्यावरती मग आता सचिन इकडे सांगायला लागतोय, "अस्मी काय झालं? म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू का? खरं तर म्हणजे आपल्या बाबतीत जरा जास्तच चुकीचं काहीतरी घडतंय. ही लोकं काय करतायत तुला समजतंय का?" असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, "सचिन काय झालं?" सचिन सांगतो, "काही नाही. म्हणजे आता आपले अकाउंट तर फ्रीज झालेले आहेत, पण आता आपल्याबद्दल बदनामीचे सुद्धा आता हे लोकं हे करतायत." मग इकडे सगळ्यांचा ड्रामा सुरू होतो. अस्मिता सांगायला लागते, "का तुम्ही हे सगळं करताय? म्हणजे आम्हाला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रकार आता करायची तुम्हाला काय गरज पडली?" असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात, "काय बदनाम करण्याचा काही संबंध नाहीये. मुळातच काहीही झालं तरीसुद्धा हे बघ तुझा नवरा जे काही करतोय ते पूर्ण चुकीचं आहे." असं म्हणत आणि त्यानंतर अस्मितासुद्धा या नाटकामध्ये सामील होते आणि ती सांगायला लागते, "ठीक आहे, तुम्हाला जर का हे असं वाटतंय ना, तर आम्ही घर सोडून निघून जातो. चल सचिन, आपण आता आपल्या घरी जाऊया. आपल्या तुझ्या आई-वडिलांच्या घरी जाऊया." त्यावरती अर्जुन म्हणतो, "आत्ताच्या आत्ता निघा इथून." सचिन डोक्याला हात लावतो, "अरे देवा! आता जर का ही अस्मी इकडून निघून गेली ना, तर मला या घरातल्या खबरी-बाती कळणारच नाहीत. काय करू, काय करू? ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या घरातून जाता कामा नये. या घरातून गेली तर माझं कायमचे 3-13 वाजतील." असा तो विचार करतोय. बरं हे सगळं होत असताना मग आता तो सांगतो, "नाही अस्मी, असं करून चालणार नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा तुला मी तुझ्या हक्काच्या घरातून का नेऊ? कशासाठी?" आता अस्मिताचा पक्का संशय झालाय, की या सचिनला या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे पूर्णपणे आपल्याशी खोटं बोलतोय आणि त्यानंतर मग आता अर्जुनने सांगितलेलं आठवतं आणि त्यानंतर ती सांगते, "ठीक आहे, आपण इथेच राहूया." कल्पना म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे, राहा इथेच. पण आता आमच्या डोक्यावरती रोजच्या मिऱ्या वाटू नका." बरं हे सगळं होत असताना अस्मिताला अर्जुनने ऑलरेडी सांगितलंय, की त्याचा डाव आपण त्याच्यावरतीच उलटवायचा आहे. मुळातच आता मात्र त्याचा डाव त्याच्यावरती उलटवत आपण या सगळ्यामध्ये त्याला आता अशा पद्धतीने अडकवायचं आहे, की आता तोच बिझी राहिला पाहिजे आणि तोच बिझी राहून आता आपल्याला या सगळ्यामध्ये काम करता आलं पाहिजे. बरं तोपर्यंत हे सगळं होतं. आता अश्विनला प्रियाच्या मागावरती पाठवल्या कारणाने आणि आता अश्विनने प्रियाला या सगळ्यामध्ये रंगेहात पकडलेलं असतं. म्हणजे आता तिने सांगितलंय, की हॉस्पिटलमध्ये गेले आणि अर्जुनने त्याच हॉस्पिटलमध्ये अश्विनला पाठवले. त्याने तिकडे गेल्यावरती प्रिया आणि अधिराजला पाहिल्यावरती इकडे तो मोठा तमाशा झालाय. घरी काही माहीत नाहीये. घरी आता प्रतिमा आणि त्याचबरोबर आता इकडे आलेली आहे ते म्हणजे सुमन, रविराज आणि त्याच वेळेला प्रिया आता धावत पळत आले आणि मला आता हा अश्विन काहीतरी चुकीचं बोलतोय. "आई बाबा बरं झालं तुम्ही आलात. हा माझ्यावरती खोटे-नाटे आरोप करतोय." असं म्हणत प्रिया आता सगळ्यांना घोळात घेण्यासाठी तिकडे आलेली आहे. पण त्याच वेळेला मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, "अश्विन, अश्विन तर तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो. तो हे सगळं का करेल?" आणि असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच या सगळ्यामध्ये इकडे आता हे सगळं झाल्यावरती ताबडतोब अर्जुन तिकडे आलाय आणि "अश्विन सांग, जे काही सगळं सत्य आहे ते सगळं या सगळ्या लोकांच्या समोर सांग." त्याच वेळेला अश्विन आता तिकडे आलाय आणि "दादा थांब, या मुलीला आता मी सोडणार नाही." असं म्हणत अश्विनने मात्र आता सगळं सत्य समोर आणि चिडलेला अश्विन मात्र या सगळ्यामध्ये या दोघांना फरफटत सगळ्यांच्या समोर आणतोय आणि आता ही प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे याच्यासोबत होती. लग्न होऊन सुद्धा आता हिचा ड्रामा संपत नाहीये, असं म्हणत अश्विनने गोंधळ करत प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे.